झी 24 तास एक पाऊल पुढे। दादरमध्ये खास फेरीवाल्यांसाठीच बांधण्यात आलेला हॉकर्स प्लाझा गेल्या 12 वर्षांपासून अक्षरशः धूळ खात पडू नये। मुंबई महापालिकेने बांधलेल्या या हॉकर्स प्लाझाची दुरवस्था झाली आहे। 5 मजली हॉकर्स प्लाझाचे 4ही मजले रिकामे आहेत। या हॉकर्स प्लाझाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मुंबईमध्ये सध्या अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गाजतोय। मात्र महानगरपालिकेने फेरीवाल्यांसाठी जो हॉकर्स प्लाझा बनवला होता तो महानगरपालिकेच्या अयोग्य नियोजनामुळे त्याचा कसा बोजवारा उडाला हे आपण पाहू शकतो। दादरमध्ये यावेळी आपण आहोत। दादरमध्ये महानगरपालिकेने भव्य असा 5 मजली हॉकर्स प्लाझा उभारला होता। त्याच्या 3ऱ्या मजल्यावरती आपण आहोत। या मजल्यावरती आपण जर बघितलं आपल्याला सगळा शुकशुकाट पाहायला मिळेल। धुळीने माखलेले सगळे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतील। अशीच अवस्था जी आहे ती 4थ्या आणि 5व्या मजल्यावरती आहे। फक्त खाली जे 2 फ्लोअर आहेत तिथे काही फेरीवाले बसलेले आहेत। इथे हे फेरीवाले का येत नाहीयेत, ह्या फेरीवाल्यांना इथे का समाविष्ट केले जात नाही, फेरीवाल्यांना नेमकं इथे का यावं वाटत नाही हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत इथले स्थानिक नगरसेवक बनवलेला आहे। का इथे फेरीवाले येत नाहीत? त्यावेळेला जे धोरण आखलेलं महानगरपालिकेने त्यानुसार इथल्या जे दादरमधले जे फेरीवाले आहेत त्यांचा एक सर्वे केला गेलेला टाटा सोशल सायन्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून, आणि त्यावेळी या फेरीवाल्यांना इथे जागा देण्याचा हा प्रस्ताव होता। आणि त्यात काही फेरीवाल्यांकडून पैसे सुद्धा घेतले गेले होते। पण विषय असा होता की 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या मजल्यावर फेरीवाले यायला तयार नव्हते। तरी त्यांना विश्वासात न घेता महानगरपालिकेने धोरण आखलं। आणि फेरीवाल्यांची दुसरी मागणी अशी होती की जर आम्ही इथे बसलो तर स्टेशन किंवा हा जो परिसर आहे दादरचा जिकडे फेरीवाले बसतात तिकडे कोणालाही बसायला देण्यात येऊ नये, या त्यांच्या 2 प्रमुख मागण्या होत्या। पण कालांतराने असं दिसलं की आज जनता खाली जर आपण बघितलं तर काही क्लॉथ मर्चंट पण इथे येऊन बसले असताना सुद्धा काही फेरीवाल्यांना तिकडे बसवलं गेलेलं आहे। त्यामुळे जो मूळ उद्देश होता की सगळा रोड रिकामा राहावा आणि फेरीवाले इथे राहावेत तो उद्देश महानगरपालिकेचा सफल झाला नाही आणि फेरीवाल्यांनी यायला नकार दिला। त्यामुळे एवढं मोठं बांधलेलं सगळं हॉकर्स प्लाझा हे सुमसान पडलंय। फेरीवाल्यांसाठी खास जे हॉकर्स प्लाझा बनवले ते अशा पद्धतीने योग्य नियोजन न केल्यामुळे रिकामे पडलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आगामी काळात तरी हे सगळे जे हॉकर्स प्लाझा आहेत त्याचं योग्य नियोजन केलं तर फेरीवाल्यांचा जो प्रश्न आहे तो किमान काही मार्गाने तरी सुटताना आपल्याला पाहायला मिळेल। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।